बाई तुझा आशीर्वाद. आजचा भाग खरंच खूप प्रेक्षकांनो छान आहे बरं का. नाही म्हणजे आता अण्णांनी रिसेप्शनचा घाट घातलाय. दांगटांच्या घरात आनंदी आनंद चालू आहे. त्यातच आता राजासोबत अवनीसुद्धा कायमची दांगटांच्या घरी परतणार आहे. म्हणजे दांगटांचा आनंद द्विगुणित झालाच आहे. आता थोडं ताणतणावाचं वातावरण तर निर्माण होतच. महेश अवनीला खूप काही सुनावतो, तिला अपमानित करतो. तिच्याशी असलेले सगळे संबंध तर तिच्या घरच्यांनी तोडलेलेच असतात. त्यात विवान उरली सुरली कसूरही बाकी ठेवत नाही. पण राजा त्या विवानची ना चांगली ठासतो. अवनीला तो घरी घेऊन येतच असतो. त्यावेळेला अचानक सतत हवालदार साहेबांचे फोन येत राहतात. पण देवकृपेने आता अवनीला मॅरेज सर्टिफिकेटबद्दल न कळलेलंच बरं आहे असं राजाचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे अवनी स्वतः राजासोबतचं लग्न खोट आहे हे ऐनवेळी रिसेप्शनमध्ये सांगणार आहे. मग आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं ते बघणार आहोत प्रेक्षकांना. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अवनी जीवाच्या आकांताने ओरडत असते, भीक मागत असते, कायावाया करते, पण तिची हाक कोणाच्या काळजापर्यंतही पोचत नाही आणि कानापर्यंतसुद्धा. कोणाच्याच काळजाला तिच्यासाठी पाजारही फुटत नाही. महेश तर फरफटत आणून तिला फेकतो, पण राजाने तिला सावरलेलं असतं. अवनी तिथे रिक्वेस्ट करणार तर महेश तिला ताकीद देतो की ए निघ तू इथून. तुझी ना माझ्या बाबांवरती सावलीसुद्धा पडायला नको आहे. त्यावर अवनी सांगते की ते माझे पण बाबा आहेत. महेश विचारतो की आत बाबा काय म्हणाले ऐकलत ना? ज्या क्षणी तू याच्यासोबत लग्न केलं आहेस ना त्या क्षणी तू मेली आहेस. त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आता परत इथे कधी येऊ नकोस. हे सगळं विवान पाहत असतो आणि त्याला इतकं सुख मिळत असतं कारण अवनीने त्याचं थोबाड फोडलं होतं ना. त्याने त्याचा बदला घेतला. महेशच्या डोक्यात अवनीबद्दल विष पेरून आणि आता हसत हॉस्पिटलमध्ये होणारा तमाशा पाहत असतो. अवनी चक्क गुडघ्यावर बसते. एवढंच काय, तिच्या बापासाठी ती महेशचे पायसुद्धा धरते. पण आता महेशने अवनीला अपमानित करण्याची एकही कसूर बाकी ठेवलेली नसते. उलट तो अवनीला धमकी देतो की बाबांनाच काय, मलासुद्धा तुझं तोंड बघायचं नाही आहे अवनी. तू प्लीज निघ इथून. तुझ्यामुळे जर माझ्या बाबांना काही झालं ना तर माझ्या हातून मरशील तू. त्यावेळेला तर अवनीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती पार खचून जाते आणि महेश जबरदस्ती तेथून स्वातीलासुद्धा घेऊन जातो. स्वातीला अवनीबद्दल कळवळा असतो पण तो तिला थांबूही देत नाही. राजा अवनीला सावरण्यासाठी तिच्या जवळ बसतो, पण इतक्यातच आग लावणारा विवान हजर होतो आणि अवनीला चिडवायला लागतो की आय लाईक इट. आज तुझं अख्खं कुटुंब तुझ्यापासून सुटले. तुझ्यासाठी सगळेच जण तुटलेत आज आणि हेच मला हवं होतं. अवनीच्या जखमेवर विवान मीठ चोळण्याचा प्रयत्न करतो आणि राजा ते खपवून घेत नाही. त्याला तो जाब विचारतो की काय रे सोंडगे, कालचा प्रसाद कमी पडला वाटतं. त्यावर विवान उत्तर देतो की तुम्ही फिजिकली मारलेत रे मला, पण आजचा घाव कसा होता अवनी. आता राजा त्याच्या अंगावर हात उगारतो. विवान त्याला सांगतो की अरे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये तू माझ्यासोबत असं काही केलं तर, अवनीच्या बाबांची तब्येत बिघडली तर. आणि त्यामुळेच राजा शांत बसतो. तो जाऊन पटकन अवनीला उठवतो. अवनीला तो घेऊन जाणार असतोच. विवान पुन्हा त्यांना डिवचतो. मला नकार दिला होतास ना, आता कुणाच्या घरी जाणार? या भिकाऱ्याच्या घरी जाणार तो राहिला. त्या भिकारड्या घरात, त्या भिकारी माणसात संसार करायचा होता ना तुला अवनी, तेही याच्यासोबत. जा खुशाल कर. पण आता प्रत्येक क्षणी तुला हे जाणवेल की माझ्याशी लग्न न करून तू किती मोठी चूक केली असते. तुला प्रत्येक क्षणी या सगळ्याचा पश्चाताप होईल अवनी. आतापर्यंत शांत असलेला राजा आता विवानला चोराचा ढकलतो मागे आणि त्याला धमकी देतो की बस मी इथे म्हणून काही करत नाही आहे, पण बाहेर भेट मला, मग सांगतो काय आहे ते. अवनीला तो हॉस्पिटलमधून घेऊन जातो. अवनी अजूनही त्याच शॉकमध्ये असते. इकडे अण्णांचा रोजचा कार्यक्रम चालू असतो पण ते सततचं त्या धन्याचं डोकं खायला लागतात. किती वाजले किती वाजले किती वाजले. धन्या आता चिडचिड करतो की अण्णा काय सतत किती वाजले किती वाजले हो, हे घड्याळ घ्या आणि बघत बसा. यशोदा येतो आणि धन्याला ओरडतो की धन्या का तू अण्णावरती एवढं चिडू राहिला. धन्या सांगतो की मग काय तर सेकंदाला माणूस हा किती वाजले करतोय. अरे आधी वेळेचं भान नसणारा माणूस आज सेकंदाला विचारतोय.
अण्णा तिथे यशोदाला म्हणतात की तू सांग किती वाजले. आता यशोदा पुन्हा धान्याला विचारतो. धान्या वैतागतो की अरे सांगितलं ना मगाशीच 10 वाजून 10 मिनटं झाली आहेत. अण्णांचं नक्की काय चाललं आहे कोणालाच कळत नसतं. अचानकच तो रिक्षावाला येतो आणि तो सांगतो की ओ पोचलं बरं का वेळेच्या आत. अण्णा त्याचं कौतुक करतात की व्हेरी गुड व्हेरी गुड. धन्या आणि अशा दोघांनाही सांगतात की आय एम कमिंग देअर आणि ते जाऊन डायरेक्ट रिक्षातच बसतात. धन्या यशोदा दोघेही विचारत असतात की अण्णा काय करताय काय करताय. आता अण्णा रिक्षावाल्याला रिक्षा अंगणामध्ये गोल गोल फिरवायला सांगतात आणि ते अख्ख्या गावाला दवंडी देणार असतात. ऐका हो ऐका, कावळिनीचा श्राप पुसला, कावळिनीचा श्राप ठरला खोटा आणि दांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला मोठा. आज दांगटांच्या घरी प्रीतिभोजनाला सगळ्या गावकऱ्यांनी यायचं आहे. पोटभर खायचं, ढेकर द्यायची, जोडप्याला आशीर्वाद द्यायचा आणि घरी जायचं. ऐका हो ऐका. त्यावर आता यशोदा आश्चर्यचकित होतो की धान्या काय करायचं रे आपल्या अण्णाचं. त्यावेळेला धान्या म्हणतो की आता काय करायचं, आता फक्त बघायचं. आणि आता काय आपल्याला बाईचा आशीर्वाद लागला, अण्णा काय करतील काय माहिती. इकडे अवनी विचार करून इतकी सैरभैर झालेली असते की तिला काही सुचनाचंच होतं. एरझारा घालत असते. राजा तिला सांगतो की मॅडम ओ मॅडम एक काम करा ना, तुम्ही थोडंसं पाणी पिऊन घ्या आणि द्या ना हे सगळं सोडून. कसं आहे गरम डोक्याचं उत्तर थंडगार डोक्याने द्यायचं असतं. अवनी चिडते. सोडून देऊ, सोडून कसं काय देऊ. माझे बाबा फक्त रागवले असते ना तरी चाललं असतं. अरे पण त्यांनी तर माझं अस्तित्वच नाकारलं आहे रे. कोण कुठला तो बाउन्सर, तो जवळचा झाला आहे यांना आणि स्वतःच्या मुलीला विसरतायत हे. बाबांचं काही सांगता येत नाही या. पिंडदान करून माझ्या फोटोला हार चढवायलाही मागे पुढे बघणार नाहीत ते. राजा तिथे समजूत घालतो की मॅडम मी तेच तर म्हणतोय ना, वातावरण गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्यात आणि तुम्ही पाणी पिऊन घ्या बरं. अवनी स्वतः तर टेन्शन घेतेच पण ती राजाचं डोक्याची दही करून ठेवते. अवनी तिथे आता चिडचिड करायला लागते की आणि आईने बाबांना समजावायला नको होतं का. तिने समजावायला हवं होतं की नाही. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता पण तिथे कोणाला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. त्या बाउन्सरसोबत लग्न करून कॅनडाला गेले असते तर बरं वाटलं असतं. त्रासाने तिथे मेले असते तरीही यांना बरं वाटलं असतं. राजा चिडतो अवनीवरती की तुम्ही तुमच्या मरणाच्या गोष्टी कशासाठी करताय हो. अहो मॅडम होप सोडायची नाही हो, होप लई. अवनी म्हणते की तोफ चीज असते, माहिती आहे मला, पाठ झाले, कितीदा सांगणार आहे तेच. राजाही भांडतो की तुम्हाला वळेपर्यंत सांगणार आहे. म्हणतोय ना थोडासा वेळ जाऊ देत. अवनी विचारते की वेळ जाऊ देत, अरे गेले 2 दिवस यांच्यासाठी रडते मी आणि हे. राजा तरीही तिला सांगत असतो की अहो थोडासा वेळ जाऊ देत ना आणखीन, तेच तर सांगतोय मी तुम्हाला. पुढे अवनी विचारते म्हणजे माझी काहीही चूक नसताना दरवेळेस माफी मीच मागायची, वेळ पण मीच घ्यायचा. आणि त्यानंतर राजाला ते विचारते की अरे पण तू का थांबलायची ते माझ्यासाठी. सॉरी नाही म्हणजे माझ्यामुळे खरंच तुला खूप त्रास झाला अरे. एक ड्रायव्हर म्हणून माझ्या घरी आला होतास, माझी मदत करण्यापेक्षा स्वतःचं काम करून गेला असताच, पण नाही ना मलाच तुझी मदत मागायची होती. सॉरी, या सगळ्यात माझ्यामुळे अडकलात ना तू. एकीकडे अवनीला राजाची काळजीही वाटत असते आणि खूप गिल्टीही फील होतं की राजाची काहीच चूक नसताना त्याला इतकं सगळं ऐकून घ्यावं लागतंय. पण राजा तिथे अवनीला एक सल्ला देतो, सुचवतो की हे बघा मी एक सजेशन देऊ का, तुम्ही ना टेम्पररी बेसिसवरती आमच्या घरी या, तुमची जी काही स्वप्न असतील, करिअर असेल ते सगळं पूर्ण करा आणि मग तुमच्या फादरच्या घरी मान सन्मानाने जा. अवनी म्हणते की नाही नको अरे. आता राजा विचारतो हे बघा आता तुमच्या घरचे तुमच्या नातेवाईकांकडे कुठे तुम्हाला राहू देत नाही आहेत, मग धोंडीराज पचाची तांगट यांच्या घरापेक्षा तुमच्यासाठी सेफ जागा कुठली नाहीच आहे की. अवनी नकार देत असते पण राजा कसंबसं तरी तिला थांबण्यासाठी कन्व्हिन्स करतो आणि अवनी कन्व्हिन्स होते कारण तिलाही लक्षात येतं की राजाच्या घराशिवाय ती दुसरीकडे कुठे जाणार आहे आणि तिच्यासाठी त्याच्याशिवाय सेफ जागा दुसरी कुठली असणार तरी. आणि ती पटकन गाडीत बसते. आता राजा मनापासून देवीचे आभार मानतो की बरं झालं तुम्हाला इथे यांच्यासोबत थांबण्याची बुद्धी दिलीत. काय आहे ही सगळी परिस्थिती त्या एकट्या हँडल करूच शकत नव्हत्या ना. राजाही पटकन गाडीत बसतो आणि दोघेही घराकडे यायला निघतात. आता धांगटांच्या घरी प्रीतिभोजन ठेवलेलं असतं, सगळी तयारी करायची बाकी असते. धन्या गॅरेजवरती पाण्याला बोलवायला येतो. तो सांगतो की सांब्या करेल ना सगळी कामं. पाण्या त्याला टोमणे मारतो की हा सांब्या, याला जर कामं करायला लावली ना तर गॅरेजला टाळं लागेल माझ्या. धन्या मुद्दामच म्हणतो की अरे आपला सांब्या येतो,
नाही म्हणजे हेलिकॉप्टर जरी आणून दिलं तरी पण नीट करेल ना तो. त्यावर संभ्या म्हणतो की नाही मी नीट केलं असतं, पण काय आहे ते आपल्या इथे यायला पाहिजे ना. धन्या हसून विचारतो की पाण्यादा, संभ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स कुठनं आलाय रे? इतक्यातच अण्णा दवंडी देत गावातून त्यांची रिक्षा फिरताना दिसते पाण्याला. त्यांना खरं तर कौतुक वाटतं, पण 2 बाईकवाले येतात पोरं तिथे टवळखोर, आणि आता ते धांगठांबद्दल अवनीबद्दल नको नको ते बोलायला लागतात. डायरेक्ट ते पाण्यालाच विचारतात की काय रे तुमच्या घरी आज जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणे. संभ्या त्यांना टोमणे मारतो की हां या ना फुकटचं खायला. पाण्याला ते विचारतात की काय रे पाण्यादा, तुमची वहिनी पळून गेली म्हणे. आता धन्या त्यांच्या अंगावर चवताळून जातो, पण पाण्या त्याला थांबवतो की धन्या चिल घे, आणि त्याच्यापेक्षाही जास्त मोठं रॉड पाण्या काढतो आणि त्यांना जाब विचारतो की काय रे काय म्हणलात तुम्ही माझ्या वहिनीबद्दल? त्यावर आता त्यांची पळताभही थोडी होते. ते म्हणतात की पाण्यादा नाही नाही दत्ता काकाने सांगितलं होतं की तुमची वहिनी पळून गेली म्हणून. पाण्या आता त्यांना चोराचा ढकलतो आणि सुतासारखा सरळ करतो. माझ्या घरच्यांबद्दल वाईट बोलायचं नाही हां, नाहीतर तुमचे 82च्या 82 दात घाशात घालेन. धन्या विचारतो की पाण्यादा 32 आणि 32 64 होतेत, 82 कुठले? त्यावर पाण्या म्हणतो की अरे त्या दत्ता काकाच्या आहेत ना 18 दात बाहेर आलेले, ते बी घाशात घालतो. माझ्या घरच्यांबद्दल बोललेलं खपवून घेत नसतो आम्ही. मागच्या आळी आशीर्वाद बंगला. धन्या सांगतो की अण्णा दांगठांचं घर. पाण्या आमंत्रण देतो की गुपचूप यायचं, जेवायचं, जोडप्याला आशीर्वाद द्यायचा आणि घरी जायचं, कळलं? सुटा. ते दोघेही आता बुडाला पाय लावून पळत सुटतात. सांब्या म्हणतो की तुम्ही परत याच, आता तुमची गाडीच खोलून ठेवतो. तोपर्यंत धन्या पाण्याला त्याचा शर्टही देतो. पाण्या सांब्यालासुद्धा आमंत्रण देतो आणि त्यानंतर अण्णा मुद्दामच दत्ता काकापाशी गाडी घेऊन जातात आणि अनाऊन्समेंट करत असतात. मुद्दाम ओरडून ओरडून अजून डिवसतात दत्ता काकाला की कावळा कावळिणीचा श्राप पुसला, त्यांचा श्राप झाला खोटा, धांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला मोठा. आमच्या घरच्या जोडप्याला आशीर्वाद द्यायला जरूर या, पोटभर जेवा. आणि ते आता दत्ता काकाचा हात धुवून मागे लागतात. दत्ता काकाला पार तिथून सळो की पळो करून सोडतात. दत्ता काका जेव्हा घरी येतो धडधड धडधड दरवाजा आदळतो. आत्या बाहेर येते आणि विचारते की काय रे दत्त्या, का कुत्रबित्र मागं लागलं काय तुझ्या, इतका दम कसा भरलाय? त्यावर दत्ता काका सांगतो की अगं कुत्रा नाही, तो धोंड्या मागं लागलाय. अख्ख्या गावात मुद्दाम आपल्याला डिवचून आमंत्रण देतोय. तो बघ आला. मुद्दामच अण्णा त्यांना डिवचूनच बोलतात की कावळा कावळिणीचा श्राप झाला खोटा, धांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला मोठा. ए सुले कोळे, ऐकू आले का नाही तुला की कानात घातलेत पोळे? आता चुलवा त्या नाक मोडून घरात निघून जाते. दत्ता काकाही जातो. पाणी येतो आणि अण्णांना ओरडायला लागतो की अण्णा काय करताय तुम्ही, उतरा उतरा. अण्णा हसत सांगतात की काय नाही, श्राप दिलेल्या लोकांना आमंत्रण करतोय, गोडाधोडाचं पोटभर खावा असं सांगतोय. पाण्या समजावतो की कळलं पोचलं त्यांच्यापर्यंत, चला. आणि अण्णा किती मोठ्यानं ओरडून सांगताय तुम्ही, अहो घसा बसल ना तुमचा. अण्णा सांगतात की नाही बाबा, घसा नाही बसला पाहिजे. अरे आता रात्री रिसेप्शन आहे म्हटल्यानंतर गावातली लोक येतील, त्यांना वेलकम टू दांगट हाऊस म्हणायला पाहिजे ना, स्वागत करायला पाहिजे. आणि एक काम कर, त्या रिक्षावाल्याचे 100-150 रुपये देऊन टाक. पाण्या विचारतो की मी? अण्णा विचारते मग काय मी कोण देणार आहे, तुलाच द्यावं लागतील, चल ते. काही कमी पडता कामा नये पाण्या. आता पाण्यात चिडचिड करतो की कमी पडू नये म्हणून होऊ दे खर्च, आणि हा पाण्या सगळं फेडतोय वरचं. तोपर्यंत आता गाव जेवण घालायचं म्हणजे तिथे केटर्स आलेले असतात जेवण बनवण्यासाठी. त्यावेळेला ते सगळे कामालाही लागतात. अण्णा म्हणतात की चांगली बुंदी पडली पाहिजे, एकदम गोड अशी, आणि काय मस्त झालं आहे सगळं. त्यांना विचारतो की अण्णा रिसेप्शनची आयडिया तुमचीच होती का? अण्णा म्हणतात विषय ऐकायला का? त्यांना मुद्दाम दिवसतो की अण्णा काय नुसती आयडिया काय देत आहे, पैसे बी द्या की जरा. त्यावर अण्णा म्हणतात की अरे इतकी मोठी आयडिया दिली गेल्या का? आता ते पैशाची किरकोळ कामं करा की तुम्ही. पैशाची कामं किरकोळ आहे ती, आणि आयडिया देणं मोठं काम आहे आणण्यासाठी, बघितलं का? आता ती माणसं पण पैशाचा विषय काढतात. त्यावेळेला ते अण्णाच सुचवतात की याच्यात देणार आहे ना पैसे. धन्या विचारतो की अण्णा पैसे यशात देणार आहे फक्त कुचकुचताय, पण यशदाकडे आहे ते का विचारलं का तुम्ही? अण्णा पुन्हा तेच वाक्य बोलतात, अरे इतकी मोठी आयडिया दिली की का पैशाचं काय घेऊन बसलात तुम्ही?
मुद्दामच धन्या आता त्यांना टोमणे मारतो की अण्णा एक काम करा, नाही म्हणजे तुमच्या बाटली बिटलीसाठी काहीतरी पैसे साचवले असतील ना, तेच द्या की या लोकांना. अण्णा डाफरतात की तुझ्या डोक्यात आता टोपलंच घालतो. पाण्या समजावतो की अण्णा गप्प बसा जरा. अण्णा आता तेथून निघून जातात. इकडे राजा अवनीला घेऊन आता पेट्रोल पंपावरती येतो आणि पेट्रोल भरायला सांगतो. आता त्याने टाकी फुल करायला सांगितलेली असते, पण होतं असं की राजाच्या पॉकेटमध्ये फक्त 50च रुपये असतात आणि अवनीला तो काहीच कळू देत नाही. तो पटकन गाडीच्या खालती उतरतो आणि त्या माणसाला बाजूला घेऊन येतो. त्यांना रिक्वेस्ट करतो की दादा, मी काय पळून बिळून जात नाही, थोडा वेळ द्या ना मला, मी तुमचे पैसे देतो, जरा गाडी साईडला घेतो. त्यावर तो माणूस धमकी देतो की आणि तू पळून चाललास तर मी काय सोडणार आहे काय तुला. राजा त्यांना खूप रिक्वेस्ट करतो, तेव्हा कुठे ते ऐकतात. राजा गाडी बाजूला घेऊन येतो. अवनी त्याला विचारते की काय झालं, पण राजा तिच्यापासून सगळ्या गोष्टी लपवतो. पण अवनीला कळतं नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. राजा पटकन गाडी बाजूला घेऊन बाहेर येतो आणि यशोदाला फोन करतो. यशोदाला तो विचारतो की यशोदा कसं आहे, बरं आहे का तू. यशोदा सांगतो की हां इकडे सगळं चांगलं आहे, तुझं सांग. राजाही म्हणतो की हां मी बरा आहे. ऐक ना यशोदा, ते जरा पेट्रोल पंपावरती आलो होतो गाडी घेऊन, गाडी जरा साईडला घेतली. यशोदा विचारतो की का रे, काय गरम बिरम झाली काय. त्यावर आता या राजा म्हणतो की गाडी गरम नाही, पण माझा खिसा नरम झाला एवढं नक्की. यशोदा विचारतो की म्हणजे. राजा त्याला कसं तरी आता समजावण्याचा प्रयत्न करतो की यशोदा समजून घे ना, अरे गाडीत पेट्रोल टाकलंय, पैसे नाही आहेत माझ्याकडे. तेव्हा यशोदा म्हणतो की राजा, अरे मग सरळ सांगायचं ना पैसे नाही ते तुझ्याकडे. थांब थांब थांब, मी पटकन पाठवतो पैसे. राजा सांगतो की 1200 रुपयाचं पेट्रोल टाकले, पण आता मोठा भाऊ आहे, सगळ्यांवरती जीव आहे ना. यशोदा जास्तीचे पैसे देतो, परत जर खर्चाला लागले तर. यशोदाला त्याची काळजी वाटते. तो विचारतो की ते आहेत ना तुझ्यासोबत. राजा म्हणतो की म्हणजे काय, जोडीनंच तर येतोय ना घरी. यशोदाचा आनंद द्विगुणित होतो ऐकून की अवनीसुद्धा येते. त्यानंतर राजा पटकन आता फोन ठेवतो आणि गाडीत बसतो. अवनी विचारते की का रे काय झालं, पैसे संपले होते ना. राजा तिच्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो, पण अवनी म्हणते की ते काही नाही, मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे नाही आहेत, पण तू माझ्यावरती जितके खर्च करतील ना तेवढे सगळे मी परत करेन तुला. तेव्हा राजा म्हणतो की क्या मॅडम पैसे की बात कर रे, अरे दिल बडा रखो ना. ठीक आहे बाबा, तुम्ही मुद्दल काय व्याजासकट परत करा, पण मॅडम काहीतरी खाऊन घेऊयात ना, सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे, पोटात कावळे ओरडू राहिले माझ्या. अवनी आता होकार देते आणि दोघेही निघतात तिथून. इकडे यशोदा बाकीच्यांना तो आता कॉन्ट्रॅक्टची कामं घेतो ना घराच्या बांधकामाची वगैरे, तर त्याच्यासोबतच्या कामगारांना आमंत्रणं देत असतो. इतक्यात पाण्या आणि धने येतात. त्या दोघांना टेन्शन आलेलं असतं. यशोदाला ते सांगतात की यशोदा, आपण जितकं बजेट ठरवलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त लोक येतील रे. पाण्या म्हणतो की हा ना यशोदा, जास्तीचा खर्च हो राहिला, अण्णांनी तर अख्ख्या गावातून रिक्षा फिरवली, काय करायचं आता. यशोदा म्हणतो की अरे तुम्ही कशाला टेन्शन घेताय, माझ्याकडे आहेत काही पैसे. यशोदा त्यात पेटीतून पैसे काढतो आणि पाण्याला देतो की हे घे, त्या जेवण बनवणाऱ्यांचे देऊन टाक. अण्णा तिथे पाहतात तर पाण्याने सुद्धा आता काही पैसे आणलेले असतात आणि यशोदाच्या हाती टेकतो. यशोदा त्याला ओरडतो की पाण्या, स्वतःची एफडी मोडली तू, तुला काय डोकं फिकं फिरलं आहे का पाण्या तुझं. अरे तुला गॅरेजचं काम करायचं होतं ना, कशाला स्वतःची एफडी मोडतोयस. पाण्या त्याला सांगतो की यशोदा, मला मला कळतंय की अण्णांनी रिसेप्शनचा घाट घातलाय. अरे पण खूप सारी लोक येतील, पैसे लागतील, आपण काय आता तोंडावर पडणार आहोत का गावासमोर, आणि अण्णांना तोंडावर पाडायचं आहे का. अरे हे बघ, हे पैसे राहू देत. यशोदा ऐकायलाच तयार नसतो. जबरदस्ती पाण्याच्या खिशात पैसे टाकणार. पाण्या त्याला सांगतो की आता गॅरेजचं काय यशोदा, अशी 10 गॅरेज उभं करू आपण. अण्णांनी हे सगळे खिडकीतून पाहिलेलं असतं आणि ते इतके आडवे होतात, त्यांच्या ना डोळ्यात अश्रू दाटून येतात. का माहिती, कारण या भावाभावांचा किती जीव आहे एकमेकांवरती. त्यात आता धन्य नाराज होतो, तुम्ही इतकं सगळं करताय, मी काहीच करू शकत नाही आहे आणि द्यायला तर माझ्याकडे पैसे बी नाही आहेत. आता याच्यात त्याच्या डोक्यात टपले मारतो आणि सांगतो की पैसे नाही आहेत म्हणजे हे पैसे आपलेच आहेत ना, आता तुझे पैसे ठेव. म्हणून याच्यात आणि पाण्या दोघेही एकमेकांना आरडाओरडाच करत असतात. त्यावेळेला धन्याचं लक्ष जातं अण्णांकडे आणि अण्णांच्या डोळ्यातले अश्रू तो पाहतो. तो विचार करतो की अण्णा, आता तिन्ही मुलांनी अण्णांना रडताना पाहिलेलं असतं. अण्णा तिथून पटकन हलतात, ते तिघेही जातात हा त्यांच्या मागे. तोपर्यंत तिकडे अवनीच्या बाबांची औषधं घेण्याची वेळ झालेली असते.
आई हाक मारून त्यांना उठवते आणि गोळ्या देत असते. स्वाती गुपचूप त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि तो व्हिडिओ अवनीला पाठवून देते, जेणेकरून अवनीला बरं वाटेल. वेळोवेळी ती बाबांबद्दलचा अपडेट तिला देत राहते. तिने तसं प्रॉमिस केलेलं असतं ना. इकडे राजासोबत गाडीतून जाताना राजा अवनीला सांगतो की मॅडम, तुम्हाला कोणाचा तरी मेसेज आला आहे. तेव्हा अवनी तो मेसेज चेक करते आणि सांगते की स्वाती वहिनींचा आहे. ज्या वेळेला बाबांना असं औषध घेताना बघते ना ती, तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव येतो. मनातच ती स्वातीचे आभार मानते की थँक्यू ग महिनी, आता माझी सगळी काळजीच दूर झाली. राजा विचारतो की कसला विचार करताय एवढा. अवनी म्हणते की किती आयुष्य बदलणार आहे माझं. राजा म्हणतो की अहो, क्षणाक्षणाला जे बदलतं त्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. इतक्यातच हवालदारचा सतत फोन येत असतो. अवनी त्याला सांगते सुद्धा की अरे फोन येतोय कोणाचा तरी घे. राजा म्हणतो की काय नाही, हवालदार साहेबांचा फोन आहे. खयाली खुशाली आपल्याबद्दल विचारायलाच फोन केला असेल, राहू द्या नंतर घेतो. अवनी त्याला सांगते की नाही तू फोन घे. राजा म्हणतो की नाही राहू देत, तसं पण आता ड्रायव्हिंग करतोय मी. त्याला खरं तर ना हवालदाराचं बोलणं आठवत असतं की मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला या. आणि त्याला मनात भीती असते की जर मॅरेज सर्टिफिकेटबद्दल जर कळलं तर अवनी कशी रिॲक्ट करेल. मनातूनच तो घाबरतो की राहू देत हो मला थोडा वेळ तुमच्यासोबत. खरं काय ते कळल्यानंतर तुम्ही माझ्यावरती किती चिडाल, मला खोटारडा म्हणाल आणि माझ्यापासून दूरही जाल. तुम्ही दूर गेल्यानंतर मी बेहालच होणार आहे. पण आता जर जितकं जास्त तुम्ही माझ्यासोबत राहाल तितक्या निदान तुमच्या आठवणीत तर मला जगता येईल. आणि तो थोडासा अस्वस्थ होऊन जातो. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात की तांगठांच्या घरी जय्यत तयारी असते. अण्णा स्वयंपाक कसं बनवायचं आहे त्याच्या सूचना देत असतात आणि तिन्ही मुलं कौतुकाने पाहत असतात की अण्णा स्वतः पुढाकार घेऊन सगळं करत आहेत. इतकं भारी वाटतं त्यांना. त्यातच त्यांनी आता राजाचा सूट, अवनीसाठी मस्त अशी साडीही आणलेली असते. सगळं कसं असं साखरसंगीत झालं पाहिजे या विचारात असतात. राजा अवनी दोघेही बोलत असतात. राजा तेव्हा म्हणतो की मॅडम मला ना माझं घर असं घर वाटतच नव्हतं, म्हणजे मला घरी जावंसंच वाटायचं नाही. अवनी विचारते की का रे. तेव्हा राजा सांगतो की देवी विना मंदिर आणि आई बहिणी विनाचं घर घर नसतं ना मॅडम. अवनी इतकी कुतूहलाने पाहत असते ना राजाला. पण आता वेळ आली आहे प्रेक्षकांनो सत्य कळण्याची. कारण रिसेप्शनच्या वेळी अवनी ते लग्न खोटं आहे याचा खुलासा यशासमोर करणार आहे. आणि तो व्हिडिओ मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती, आम्ही मराठी 1 चॅनलवरती टाकला आहे. प्रेक्षकांनो तुम्ही प्लीज तो जाऊन तिथे बघा. पुढे काय घडतं आहे त्याचे अपडेट तिथे दिले जातात, त्यामुळे सबस्क्राईबही करून ठेवा.